नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन एमडी बायोलॉजी मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन हा चॅप्टर चालू केला होता। त्यामध्ये आपण किंगडम मोनेरा पूर्णपणे संपवलेला आहे। तर आजच्या लेक्चर मध्ये आपण एक नवीन पॉइंट डिस्कस करणार आहोत आणि त्या पॉइंटचं नाव आहे किंगडम प्रोटिस्टा। व्हिटेकरच्या क्लासिफिकेशन मध्ये आपण पाहिलं होतं युनिसेल्युलर यूकॅरियोट हा किंगडम आहे। म्हणजे जेवढे काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत, सर्व युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, यूकॅरियोटिक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आपण कुठे ठेवले होते, तर या किंगडम प्रोटिस्टा मध्ये। मग आपण काय म्हणतो, या किंगडम प्रोटिस्टा मध्ये काय आहे, ऑल युनिसेल्युलर यूकॅरियोट। काय, ऑल युनिसेल्युलर यूकॅरियोट। किंगडम प्रोटिस्टा मध्ये सर्व काय आहेत, युनिसेल्युलर यूकॅरियोट आहेत। आता यूकॅरियोट म्हणल्यानंतर यांच्यामध्ये काय प्रेझेंट असणार आहे, त्यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असणार आहे। न्यूक्लियस यांच्यामध्ये काय आहे, प्रेझेंट आहे। यांचा जर आपण डीएनए पाहिला तर डीएनए कसा आहे, लिनियर डबल स्टँडर्ड डीएनए। कसा आहे, लिनियर डबल स्टँडर्ड डीएनए। आणि यांच्यामध्ये एक प्रेझेंट आहे प्रोटीन, कोणती, हिस्टोन प्रोटीन सुद्धा यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे। लिनियर डबल स्टँडर्ड डीएनए। त्यानंतर आपण काय म्हणतो, हिस्टोन काय आहे, यांच्यामध्ये प्रेझेंट आहे। काय प्रेझेंट आहे, हिस्टोन यांच्यामध्ये प्रेझेंट आहे। आता हे युनिसेल्युलर यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आपल्याला कुठे सापडतील, मोस्टली फाउंड इन अक्वाटिक ऑर्गॅनिझम्स। म्हणजे अक्वाटिक म्हणजे पाण्यामध्ये हे आपल्याला काय होतात रे, सापडतात। आपण काय म्हणतो, मोस्टली अक्वाटिक। मोस्टली कशा आहेत, अक्वाटिक आहेत, बरोबर। आणि यांच्यामध्ये एक पॉइंट आपल्या इन्साइड मध्ये दिला आहे, नॉट वेल डिफाईन्ड बाउंड्रीज। यांची जी काही बाउंड्री आहे ते आपण डिफाईन करू शकत नाही, बरोबर। काय म्हणणार, नॉट वेल डिफाईन्ड बाउंड्रीज। ओके, नेक्स्ट आपण काय म्हणतो, यांच्यामध्ये आपल्याला ट्रू सेक्शुअल रिप्रोडक्शन पाहायला भेटेल। मग ट्रू सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन होत आहे आणि झायगोट फॉर्मेशन होत आहे, तर आपण काय म्हणतो, ट्रू सेक्शुअल रिप्रोडक्शन। यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, ट्रू सेक्शुअल रिप्रोडक्शन प्रेझेंट आहे। ट्रू सेक्शुअल रिप्रोडक्शन, बरोबर। त्यानंतर यांच्यामध्ये मायटोसिस आणि मियोसिस सुद्धा होऊ शकते, बरोबर। काय होऊ शकते, मायटोसिस आणि मियोसिस सुद्धा होऊ शकते। आणि काही ऑर्गॅनिझम मध्ये काय प्रेझेंट आहे, तो फ्लॅजेला अँड सिलिया प्रेझेंट आहे। आपण काय म्हणतो, सम हॅव फ्लॅजेला अँड सिलिया। ठीक आहे। आणि मी काय म्हणलं आता, यांच्यामध्ये काय होणार आहे, मायटोसिस अँड मियोसिस कॅन ऑकर। ट्रू सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय रे, आपण काय म्हणतो, त्यांच्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन आहे आणि काय आहे, झायगोट फॉर्मेशन सुद्धा यांच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटेल। मग जर आपण काही एनिमल्स पाहिले यांच्यामध्ये जर आपण मोड ऑफ लोकोमोशन पाहिलं, सॉरी मोड ऑफ मुवमेंट जर आपण पाहिलं, तर मुवमेंट कशा मार्फत होते, सिलियाच्या मार्फत, फ्लॅजेलाच्या मार्फत आणि सुडोपोडियाच्या मार्फत। आपण काय म्हणतो, मुवमेंट। हे मुवमेंट कशा प्रकारे करतील, तर त्यांच्यामध्ये मुवमेंट साठी काय प्रेझेंट आहे, सिलिया प्रेझेंट आहे, फ्लॅजेला प्रेझेंट आहे आणि एक सुडोपोडिया। सिलिया, एक आपण म्हणतो फ्लॅजेला आणि काय आहे, सुडोपोडिया। सुडोपोडिया म्हणजे काय, फॉल्स फिट, बरोबर। त्यानंतर जर आपण यांचं न्यूट्रिशन पाहिलं, काय पाहिलं,
न्यूट्रिशन जर पाहिलं तर आपण काय म्हणतो, काही प्रोड्युसर आहेत, काही कन्झ्युमर्स आहेत आणि काही कसे तर डिकम्पोजर्स आहेत. सम आर प्रोड्युसर, कन्झ्युमर आणि आपण काय म्हणणार डिकम्पोजर. काय म्हणतो आपण, प्रोड्युसर, डिकम्पोजर आणि कसे आहेत कन्झ्युमर सुद्धा आहे. ठीक आहे पहा. हा मग प्रोटिस्टा ऑल युनिसेल्युलर प्लांट, ऑल युनिसेल्युलर प्लांट्स, यामध्ये एक्झाम्पल काय जाईल रे, क्लॅमाडोमोनस. काय म्हणतो आपण, क्लॅमाडोमोनस. क्लॅमाडोमोनस इज अ एक्झाम्पल ऑफ ऑल युनिसेल्युलर प्लांट. स्टार्टिंग नंतर आपण म्हणूया ऑल युनिसेल्युलर ॲनिमल किंगडम. प्रोटिस्टामध्ये सर्व युनिसेल्युलर ॲनिमल्स ठेवण्यात आलेले आहेत. काय, ऑल युनिसेल्युलर ॲनिमल्स. मग आपण काय म्हणणार, प्रोटोझोआ, प्रोटोझोआ. आणि एक दुसरा पॉईंट कोणता आहे, ऑल युनिसेल्युलर फंगाय. आपण एक्झाम्पल काय म्हणू या ठिकाणी, स्लाइम मोल्ड. युनिसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स कुणामध्ये ठेवण्यात आलेले आहेत, प्रोटिस्टामध्ये. कुणामध्ये, प्रोटिस्टामध्ये. मग आपण काय म्हणलं, हे जे काही प्रोटिस्टा आहेत ते कसे असणार आहेत, प्रोड्युसर, कन्झ्युमर आणि आपण काय म्हणतो डिकम्पोजर. कसे आहेत, प्रोड्युसर, एक आपण काय म्हणतो कन्झ्युमर आणि एकाला आपण काय म्हणतो डिकम्पोजर. काय म्हणणार, प्रोड्युसर, कन्झ्युमर आणि डिकम्पोजर. मग प्रोड्युसर कोण आहे तर बा क्रायसोफाइट, डायनोफ्लॅजेलेट अँड युग्लोनाइट. बघा क्रायसोफाइट, डायनोफ्लॅजेलेट अँड काय युग्लोनाइट्स, हे कसे येतं प्रोड्युसर. कन्झ्युमर कोण आहेत, प्रोटोझोन, हे कसे येतं कन्झ्युमर. कसे आहेत, कन्झ्युमर. आणि डिकम्पोजर्स कोण आहेत, स्लाइम मोल्ड. म्हणतो आपण क्रायसोफाइट, सी फॉर क्रायसोफाइट, डी फॉर डायनोफ्लॅजेलेट, ई फॉर इग्लोनाइट. दिस ऑल थ्री आर प्रोड्युसर. कन्झ्युमर कोण आहे, प्रोटोझोआ कसे आहेत, कन्झ्युमर्स आहेत. आणि डिकम्पोजर कोण आहे तर स्लाइम मोल्ड कसे आहेत, डिकम्पोजर्स आहेत. इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे का. पहा नेक्स्ट पॉईंट आपण पाहतो डायटम्स. आता हा जो काही डायटम्स आहे याचा कलर कसा आहे रे, गोल्डन ब्राऊन आल्गी म्हणतो आपण, गोल्डन ब्राऊन कलर. कसा आहे, गोल्डन ब्राऊन कलर. पहा क्रायसोफाइट मध्ये काय येतात रे, एक येतात डायटम्स आणि एक येतात डेझमिड. हे दोन आपण कुणामध्ये ठेवतो, क्रायसोफाइट मध्ये ठेवतो. मग पहिला आपण कोणता पाहतो, डायटम्स. काय पाहतो, डायटम्स. मग या डायटम्सला आपण काय म्हणतो रे, गोल्डन ब्राऊन आल्गी. काय म्हणणार, गोल्डन ब्राऊन आल्गी. त्या ठिकाणी आपण लिहूया गोल्डन ब्राऊन आल्गी, गोल्डन ब्राऊन आल्गी. हा जो काही ब्राऊन कलर आहे, कोणता कलर, ब्राऊन कलर, हा कशामुळे आला रे, त्यामध्ये एक पिगमेंट प्रेझेंट आहे. कोणतं, फ्युकोझॅन्थिन. आपण काय म्हणणार, ब्राऊन कलर इज ड्यू टू, ब्राऊन कलर इज ड्यू टू, कुणामुळे आला रे, तो आला फ्युकोझॅन्थिन मुळे. कुणामुळे आला, फ्युकोझॅन्थिन. या फ्युकोझॅन्थिन पिगमेंट मुळे डायटम्सला कोणता कलर आला रे, गोल्डन ब्राऊन आल्गी, ब्राऊन कलर आला. कोणता आला, ब्राऊन कलर. चला आपण काय म्हणतो, डायटम्सला गोल्डन ब्राऊन आल्गी म्हणणार. काय म्हणणार, गोल्डन ब्राऊन आल्गी. आता हे दिसतात कसे रे, बघा appears like soap box, appears like soap box.
तुम्ही कधी सोप बॉक्स पाहिलाय ना, हे का नाही, आतमध्ये आपण सोप ठेवतो आणि वरून आपण त्यामध्ये बॉक्स असतो बघा, ते सोप बॉक्स सर्वांना पाहिलेला आहे. ठीक आहे. तर मग या ठिकाणी पहा, तर यावरती जे काही मी गोल्ड स्ट्रक्चर करत आहे हे काय आहे, तर सिलिका आहे. काय आहे, तर सिलिका. काय तर सिलिका. आणि हे जे दोन लेअर आहेत हे काय, तर आपण काय म्हणतो, टू थिन ओव्हरलॅपिंग सेल. एक सेल खाली आणि एक सेल काय वर झालाय, वरतून अशा प्रकारे ओव्हरलॅप झालेला आहे. आपण काय म्हणणार, टू थिन ओव्हरलॅपिंग सेल. टू थिन ओव्हरलॅपिंग. टू थिन ओव्हरलॅपिंग. बरोबर. आणि याला आपण काय म्हणतो रे, सिलिका. मग हा सिलिका कुठे प्रेझेंट आहे रे, एम्बेडेड इन सेल वॉल. एम्बेडेड इन सेल वॉल. या सेलच्या वॉल मध्ये काय झाला, तो सिलिका त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. बरोबर. मग या सिलिकामुळं त्याचं नेचर कसं आहे रे, इनडेस्ट्रक्टेबल, म्हणजे लवकर तुटणारे का नाही. आपण काय म्हणतो, विच मेक. सिलिका काय करेल रे, विच मेक इट इनडेस्ट्रक्टेबल. तुटून देणार आहे का, नाही. आणि सिलिकामुळे त्याला एक अपीअरन्स येतो, कोणता रे, ग्लास लाईक अपीअरन्स. आपण काय म्हणतो, ग्लास लाईक अपीअरन्स. ग्लास लाईक अपीअरन्स. काय झालं रे, सिलिकामुळे त्यामध्ये कोणता अपीअरन्स आला, ग्लास लाईक. त्यामध्ये काय आला, अपीअरन्स आला. कुणाला, या डाय आयटम्सला. मग आपण काय म्हणतो, ज्यावेळेस यांची डेथ होणार आहे, आफ्टर द डेथ, ज्यावेळेस त्यांची डेथ होईल, ते अक्युमुलेट होतील कुठे रे, बॉटम ऑफ द ओशन मध्ये. ओशनच्या बॉटम वरती काय होतील, ते अक्युमुलेट होतील आणि त्या ठिकाणी काय करतील रे, मोठमोठ्या बॉडीज तयार करतील, फॉर्म ह्यूज बॉडीज. ओके. मग यांचं जर आपण पाहिलं, डायटम्स आपल्याला कुठे सापडतात, तर मोस्टली कशाचं, मराईन. हॅबिटाट कसा यांचा, मराईन कंडिशन. आणि डायटम्स काय काम करतात रे, ते करतात फिक्स CO2. फिक्स CO2. आणि हा जो काय CO2 फिक्स केला आहे तो कुठे जातो रे, रिच टू बॉटम ऑफ ओशन. रिच बॉटम ऑफ ओशन. बॉटम ऑफ ओशन. सागराच्या, समुद्राच्या तळाला काय होतं रे, हा CO2 जातो. मग हा जो काही CO2 आहे, हा फिक्स CO2 कसा आहे, अनअवेलेबल. अनअवेलेबल. परत हा आपल्याला अवेलेबल होत नाही. मग हा फिक्स CO2 बॉटमच्या ओशनला जातो आणि हा परत अवेलेबल होत नाही. होणार आहे का, नाही. मग फिक्स CO2 इज अनअवेलेबल. त्यामुळे आपण डायटम्सला, म्हणजे डायटम्स काय काम करतात रे, कंट्रोल ग्लोबल वॉर्मिंग. मग यामुळे काय होणार आहे, ग्लोबल वॉर्मिंग कंट्रोल होणार आहे. काय होणार आहे, ग्लोबल वॉर्मिंग काय होईल, कंट्रोल होईल. आपण काय म्हणणार, यांच्यामुळे म्हणजे काय होईल, हा जो काही कार्बन डायऑक्साईड आहे तो कुठे येणार, ओशनच्या बॉटमला. परत तो भेटणार आहे का आपल्याला, नाही भेटणार. जर परत भेटला नाही तर CO2चं प्रमाण अर्थ वरचं काय होईल, कमी होईल. जे की डे बाय डे काय होत चाललंय, वाढत चाललेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण म्हणतो हे डायटम्स कसे आहेत रे, मायक्रोस्कोपिक. कसे आहेत, मायक्रोस्कोपिक. म्हणजे यांना पाहण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोप लागतो. नेक्स्ट अजून आपण काय म्हणतो, ॲब्सेंट. हे कोणत्या ठिकाणी सापडत नाहीत रे, ॲब्सेंट इन पोल्युटेड वॉटर. ज्या ठिकाणी खराब पाणी आहे त्या ठिकाणी हे सापडत नाही. मग आपण याला काय म्हणू शकतो रे, इंडिकेटर ऑफ वॉटर पोल्युशन. काय म्हणणार आपण यांना, इंडिकेटर. इंडिकेटर ऑफ वॉटर पोल्युशन. कोणत्या ठिकाणी पाणी खराब झालेलं आहे, जर आपण त्या ठिकाणी डायटम्स जर सोडले आणि त्यांची जर ग्रोथ झाली नाही तर आपण काय म्हणणार, या ठिकाणी काय झालंय, पाणी
दूषित झालेलं आहे, पाणी खराब झालेलं आहे. मग आपण काय म्हणतो इंडिकेटर ऑफ वॉटर पोल्युशन. डायटम्स मध्ये फ्लॅजेला आहे का? नाही. फ्लॅजेला यांच्यामध्ये कसं आहे? अब्सेंट. सर फ्लॅजेला अब्सेंट आहे, मग ते मुवमेंट कसे करणार? जिकडं पाणी त्या ठिकाणी, जिकडे पाण्याचा प्रवाह त्या ठिकाणी त्याच दिशेने ते काय होतात रे? मुवमेंट करतात. काय करतात? जिकडं पाणी वाहत जाईल त्याच दिशेने ते काय करतात? त्यांची मुवमेंट होते. ओके. फ्लॅजेला कसं त्यांच्यामध्ये अब्सेंट आहे. मग ऍक्टिव्हली मुव्हिंग ऑर्गॅनिझम यांच्यामध्ये काय? फ्लॅजेला अब्सेंट आहे. त्यानंतर आपण काय म्हणतो चीफ प्रोड्युसर इन इकोसिस्टम. चीफ प्रोड्युसर इन कोणत्या ठिकाणी रे? ओशन. त्यानंतर मग यांच्यामध्ये फ्लॅजेला अब्सेंट आहे, तर ते कसे फ्लोट करतील? ते फ्लोट पॅसिव्हली विथ वॉटर करंट. फ्लोट पॅसिव्हली विथ वॉटर करंट. विथ वॉटर करंट. ठीक आहे. हा समजलं का? हॅबिटॅट कसा आहे? मोस्टली मराईन. ते काय करतील रे? CO2 फिक्स करतील आणि तो CO2 कुठे जाणार आहे? ओशनच्या बॉटमला. त्यामुळे तो CO2 वापस अवेलेबल होईल का? नाही होणार. मग CO2 अवेलेबल नाही झाला म्हणजे काय होईल? ग्लोबल वॉर्मिंग कंट्रोल मध्ये येईल. पण ते कसे? मायक्रोस्कोपिक. पोल्युटेड वॉटर मध्ये ग्रो होतात का? नाही. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? इंडिकेटर ऑफ वॉटर पोल्युशन. त्यानंतर त्यांच्यामध्ये काय? फ्लॅजेला अब्सेंट आहे. मग फ्लॅजेला अब्सेंट असल्यामुळं ते पॅसिव्हली मुवमेंट करतात. कुठे? जिकडे पाणीचा प्रवाह असेल त्या ठिकाणी. मग त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? फायटोप्लॅंक्टन म्हणतो. काय म्हणतो? फायटोप्लॅंक्टन. फायटोप्लॅंक्टन काय म्हणणार आपण त्यांना? फायटोप्लॅंक्टन. ओके. आता यांचा जर आपण यूज पाहिला, यूज कोणत्या ठिकाणी किंवा कुठे आपल्याला ते वापरता येतील? एक म्हणतो आपण ऑइल फिल्ट्रेशन. यूज इन ऑइल फिल्ट्रेशन. ठीक आहे. ऑइलच्या फिल्ट्रेशन मध्ये काय होईल रे? त्यांचा यूज आहे. बरोबर. आणि एक म्हणतो आपण स्टोन पॉलिशिंग. यूज फॉर स्टोन पॉलिशिंग. आणि स्टोन पॉलिशिंग मध्ये काय आहे? त्यांचा वापर केला जातो. ठीक आहे. इथपर्यंत सर्वांना समजलंय का? नेक्स्ट पॉइंट पहा, डायनोफ्लॅजेलेट. तर पहा हा जे काही डायनोफ्लॅजेलेट आहेत हे आपल्याला कुठे सापडतील रे? मराईन मध्ये. डायनोफ्लॅजेलेट कशा आहेत? मोस्टली मराईन. कशा आहेत? मोस्टली मराईन. हा जो फ्लॅजेला आहे त्याला आपण काय म्हणतो रे? लॉन्जिट्युडनल फ्लॅजेला. काय म्हणणार? लॉन्जिट्युडनल फ्लॅजेला. लॉन्जिट्युडनल फ्लॅजेला. आणि याला आपण काय म्हणतो? ट्रान्सवर्स फ्लॅजेला. काय म्हणणार? ट्रान्सवर्स फ्लॅजेला. बरोबर. याला आपण काय म्हणणार? ट्रान्सवर्स ग्रुप म्हणणार. याला आपण काय म्हणतो? लॉन्जिट्युडनल ग्रुप. बरोबर. तर पहा हे कसे आहेत? मोस्टली मराईन आहे. त्यांचा हॅबिटॅट कसा आहे? तर मोस्टली मराईन. आता जर आपण यांचा सेल वॉल पाहिला तर हे काय? स्टिफ सेल्युलोज प्लेट्स आहेत. हे येलो कलर दिसतं ना, तर आपण काय म्हणतो? स्टिफ सेल्युलोज प्लेट्स. ओके. मग यांचा सेल वॉल कसा आहे? हार्ड आहे. कसा आहे? हार्ड. आणि कशाने बनलेला आहे? तर सेल्युलोजनं बनलेला आहे. कशाने बनलेला आहे? सेल्युलोजनं. मग आपण काय म्हणतो? सेल वॉल कसा आहे? स्टिफ सेल्युलोज. स्टिफ सेल्युलोज. बरोबर. जर आपण यांचं न्यूट्रिशन पाहिलं तर कशा प्रकारे न्यूट्रिशन घेतात? तर आपण काय म्हणतो? ऑक्सिजेनिक फोटोसिंथेटिक. कसं आहे? ऑक्सिजेनिक फोटोसिंथेटिक. ऑक्सिजेनिक फोटोसिंथेटिक आहेत. आणि त्यांच्यामध्ये पिगमेंट कोणता आहे बा?
पिगमेंट क्लोरोफिल ए आणि एक आहे आर फायको इरिथ्रिन नावाचा पिगमेंट काय यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे काय स्टोरेज करतील रे, हे स्टोरेज करतील स्टार्च. काय स्टोअर करतील, स्टार्चचं स्टोरेज करतील. मग यांच्यामध्ये जो काही फ्लॅजेला आपल्याला पाहायला भेटतो ते किती फ्लॅजेला आहेत यांच्यामध्ये, 2 फ्लॅजेला आहेत. किती येतं, 2. एक कसा आहे ट्रान्सवर्स, एक कसा आहे ट्रान्सवर्स फ्लॅजेला आणि एक कसा आहे लॉन्जिट्युडनल फ्लॅजेला. एक कसा आहे ट्रान्सवर्स आणि एक कसा आहे लॉन्जिट्युडनल फ्लॅजेला. आणि हे जे काही दोन्ही फ्लॅजेला आहेत यांची लेंथ कशी आहे, इक्वल इन लेंथ. काय म्हणतो आपण, इक्वल लेंथ. काय म्हणणार, इक्वल लेंथ. आता पहा हे जे काही डायनो फ्लॅजेलेट्स आहेत मग एकाच कलरचे आहेत का, नाही. दे कॅन बी ऑफ डिफरंट कलर्स. मग कोणकोणत्या कलरचे असतील, दे मे बी ऑफ रेड कलर, ग्रीन कलर, ऑरेंज कलर असेल किंवा ब्राऊन कलर. काय म्हणतो, दे कॅन बी ऑफ डिफरंट कलर, दे कॅन बी ऑफ डिफरंट कलर. वेगवेगळे कलर्स यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग कोणकोणते रे, पहिला आपण काय म्हणतो रेड, तर काय म्हणणार ग्रीन, अजून कोणता आहे ब्राऊन आणि कोणता आहे. एवढे कलर्स आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला भेटतात. मग काही डायनो फ्लॅजेलेट काय करतात रे, सम प्रोड्यूस टॉक्सिन. काही डायनो फ्लॅजेलेट टॉक्सिन प्रोड्यूस करतात. त्या टॉक्सिनचं काय नाव आहे रे, न्यूरोटॉक्सिन. न्यूरोटॉक्सिन. आणि यामुळे काय होते रे, डेथ होती. काय होते, डेथ. कुणाची डेथ होणार आहे, फिश. कुणाची डेथ होईल रे, फिशची काय होणार आहे, डेथ होणार आहे. आणि पहा एक नॉक्ट्युलिका, NOCTULICA, नॉक्ट्युलिका नावाचा एक ऑर्गॅनिझम आहे. तर हा काय करतो रे, बायोल्युमिनन्स. म्हणजे काय करणार आहे, चमकणार आहे. बरोबर, हा त्याच्यामध्ये काय चमकण्याची काय अबिलिटी आहे, त्याला आपण काय म्हणतो बायोल्युमिनन्स. ठीक आहे. नेक्स्ट काय आपला पॉइंट, तर युग्लिओनाइट्स. आता युग्लिओनाइट आपल्याला कोणत्या ठिकाणी सापडतील, दे आर फाउंड इन फ्रेश वॉटर. कोणत्या ठिकाणी सापडतील, फ्रेश वॉटर मध्ये. फ्रेश. आणि जर यांचा आपण फ्लॅजेला पाहिला, काय पाहिला रे, फ्लॅजेला किती आहेत, फ्लॅजेला 2. कसा आहे, वरती येणला आपण काय म्हणतो अपायकल. आणि दोघांची लेंथ सारखी आहे का, नाही. आपण काय म्हणणार अनइक्वल. काय म्हणणार अनइक्वल. यांच्यामध्ये पिगमेंट प्रेझेंट आहेत आणि जे काही पिगमेंट्स आहेत हे सिमिलर टू हायर प्लांट. सिमिलर टू हायर प्लांट. ठीक आहे. त्यानंतर युग्लिओनाइट कशा आहेत रे, प्रोड्युसर आणि डिकम्पोजर. कसे येतं, प्रोड्युसर अँड डिकम्पोजर्स. केव्हा ते प्रोड्युसर आहेत रे, पहा कधी ते प्रोड्युसर असतील, ज्यावेळेस काय असेल रे, सनलाइट अवेलेबल असेल. वेन sunlight is available. When sunlight is available. ज्यावेळेस सनलाइट अवेलेबल असणार ते काय करतील रे, प्रोड्युसर्स आहेत. म्हणजे काय करतील रे, फोटोसिंथेसिस करतील. काय करतील, फोटोसिंथेसिस करतील. आणि डिकम्पोजर्स म्हणजे काय करतील रे, इट डेड मॅटर. इट
डेड नाईट. केव्हा? याची म्हणजे माहिती वेन सनलाइट इज अनअवेलेबल. ज्यावेळेस सनलाइट नसेल त्यावेळेस ते कसे असतील रे? डिकम्पोजर्स. आणि ज्यावेळेस सनलाइट असेल त्यावेळेस ते काय काम ऍक्ट होतील? प्रोड्युसर. म्हणजे काय करतील? फोटोसिंथेसिस करतील. काय करतील? फोटोसिंथेसिस करतील. ठीक आहे. पहा मग यांच्यामध्ये सेल वॉल आहे का? नाही. आपण नो सेल वॉल. मग काय आहे सेल वॉलच्या जागी? बघा, इन्स्टेड ऑफ सेल वॉल they have protein rich pellicle. They have protein rich pellicle. कशाने बनलेला आहे रे? आणि कंपोज ऑफ प्रोटीन रिच म्हणलंय ना, मग कशाने बनला असणार? एक प्रोटीन आणि एक काय? कार्बोहायड्रेट. तर कार्बोहायड्रेट किती पर्सेंट आहे याच्यामध्ये? 20%. आणि एक काय? प्रोटीन. जास्त काय मग? प्रोटीन किती पर्सेंट आहे? 80%. आणि यालाच आपण काय म्हणतो रे? कनेक्टिंग लिंक. कुणामध्ये? प्लांट्स अँड ॲनिमल मध्ये. काय म्हणणार? कनेक्टिंग लिंक बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल. कन्सिडर ॲज connecting link between plants and समजलं सर्वांना इथपर्यंत? काय म्हणलं आपण? युग्लोनाइट्स कसा आहे रे? तर पहा, मोस्टली कुठे सापडतो आपल्याला? तर फ्रेश वॉटर मध्ये. त्यानंतर फ्लॅजला किती आहेत? 2 वरच्या टोकाला आहेत. आणि कसे? तर अनइक्वल. आणि पिगमेंट कुणाला सिमिलर आहे? तर हायर प्लांटला. आपण काय म्हणतो? प्रोड्युसर आणि डिकम्पोजर्स. आणि प्रोड्युसर केव्हा? ज्यावेळेस सनलाइट अवेलेबल असेल तेव्हा. आणि डिकम्पोजर केव्हा? ज्यावेळेस काय सनलाइट अवेलेबल नसेल तेव्हा ते काय करतील? डेड मॅटरला काय करतील रे? खातील. आणि त्यांना आपण काय म्हणतो? कनेक्टिंग लिंक बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल. इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे का? ओके.